मित्रांनो, आयुष्यात एक असा टप्पा नक्कीच येतो जेव्हा आपण स्वतःलाच प्रश्न विचारतो, मी इतक्यावरच थांबायचं ठरवलंय का? बाहेरून सगळंच ठीक दिसत असतं, पण आत कुठेतरी अस्वस्थता असते. स्वतःच्या क्षमतेपेक्षा कमी जगतोय, वेळ हातातून निसटतोय आणि रोज तोच तोच दिवस जगून आपण स्वतःवरच नाराज असतो. उदाहरणार्थ, एक विद्यार्थी जो अभ्यास करू शकतो पण सतत आळशीपणामुळे मागे पडतो, किंवा एखादा नोकरदार जो मेहनत करतोय पण चुकीच्या सवयींमुळे त्याची प्रगती काही होत नाहीये. सगळ्यांच्या मनात एकच आवाज असतो, मी अजून खूप काही करू शकतो पण तरीही काहीतरी चुकतंय. हा आवाज दुर्लक्ष करण्यासाठी नाही, तर बदलाची सुरुवात करण्यासाठीचा असतो. म्हणूनच मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त पाहण्यासाठीच नाही, तर स्वतःला नव्याने घडवण्यासाठी आहे. पुढचे 7 दिवस तुमच्यासाठी एक चॅलेंज आहे, जिथे तुम्ही तुमचं विचार करणं बदलाल, तुमच्या सवयी बदलाल आणि त्याचबरोबर तुमचं आयुष्यही वेगळ्या दिशेने वळताना पाहाल. जसं एखादं छोटंसं वळण संपूर्ण प्रवास बदलून टाकतं, तसंच हे 7 दिवस तुमचं भवितव्य ठरवू शकतात. रोज थोडासा बदल, रोज थोडीशी शिस्त आणि रोज थोडा आत्मविश्वास, आणि 7व्या दिवशी तुम्हालाच जाणवेल की तुम्ही पूर्वीसारखे राहिलेले नाही. म्हणूनच शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा, कारण कदाचित हा एकच निर्णय तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकेल. मित्रांनो, निगेटिव्हिटी ही अचानक आयुष्यात येत नसते. ती रोजच्या छोट्या छोट्या गोष्टींमधून हळूहळू मनात घर करते. उदाहरणार्थ, सकाळी उठल्यावर मोबाईल उघडताच तक्रारींचे मेसेज, वाईट बातम्या किंवा आज काहीच होणार नाही असे विचार मनात येतात. ऑफिसमध्ये किंवा घरात काही लोक सतत इतरांची चूक काढत असतात. कामात अडचण आली की लगेच निराशा पसरवतात. अशा वातावरणात राहिल्यास आपण नकळत त्याच विचारसरणीत अडकतो. सुरुवातीला फक्त ऐकतो, नंतर मान डोलावतो आणि हळूहळू तेच विचार आपले स्वतःचे बनू लागतात. यामुळे आत्मविश्वास कमी होतो, उत्साह मावळतो आणि शरीर जरी काम करत असलं तरी मन थकायला लागतं. म्हणूनच मित्रांनो, आजपासून ठाम निर्णय घ्या की जे तुम्हाला खाली खेचतं त्याला स्पष्टपणे नाही म्हणायचं. उदाहरणार्थ, कोणी नेहमी तुझ्याकडून हे होणार नाही असं बोलत असेल तर त्याच्या त्या बोलण्याला मनात जागा देऊ नका. एखादी जुनी आठवण सतत त्रास देत असेल तर ती पुन्हा पुन्हा उजळवण्याऐवजी स्वतःला विचारा की ह्यातून मला आज काही फायदा होतोय का? सोशल मीडियावर नकारात्मक पोस्ट, भांडणं, तुलना करणारे व्हिडिओ दिसत असतील तर त्यांना अनफॉलो करणं ही कमजोरी नाही, तर एक प्रकारचं शहाणपणच आहे. स्वतःच्या मानसिक आरोग्याची जबाबदारी ही सगळ्यात आधी आपलीच असते. मित्रांनो, लक्षात ठेवा की सकारात्मकता म्हणजे सगळं परफेक्ट असणं नाही, तर परिस्थिती कठीण असतानाही योग्य दृष्टिकोन ठेवणं आहे. 2 व्यक्ती एकाच समस्येला सामोरे जातात. एक म्हणतो माझं नशीबच खराब आहे, तर दुसरा म्हणतो यातून काहीतरी शिकायला मिळेल. मित्रांनो, फरक हा परिस्थितीत नसतो, तर फरक विचारात असतो. जो माणूस सकारात्मक विचार ठेवतो तोच संधी ओळखतो, उपाय शोधतो आणि पुढे जात राहतो. म्हणूनच आजपासूनच ठरवा, नकारात्मकतेला दारातच थांबवायचं आणि मनात फक्त त्या विचारांनाच प्रवेश द्यायचा जे तुम्हाला मजबूत, आत्मविश्वासी आणि पुढे नेणारे आहेत. कारण शेवटी पॉझिटिव्ह माणूसच पॉझिटिव्ह आयुष्य घडवतो. मित्रांनो, आपलं मन म्हणजे एक मातीचं भांडं नाही की एकदा बनवलं आणि तसंच कायम राहिलं. ते रोज आपण भरत असतो. दिवसभर आपण काय वाचतो, काय पाहतो, काय ऐकतो आणि काय बोलतो, याच गोष्टी आपल्या विचारांना आकार देतात. उदाहरणार्थ, सकाळी उठल्यावर जर आपण तक्रारींच्या बातम्या, भांडणांचे व्हिडिओ किंवा इतरांशी तुलना करणारा कंटेंट पाहिला तर नकळत मनात अस्वस्थता निर्माण होते. पण त्याच वेळेला जर एखादं प्रेरणादायक पुस्तक वाचलं, एखाद्या यशस्वी व्यक्तीचा अनुभव ऐकला तर मनामध्ये वेगळ्याच प्रकारची ऊर्जा येते. मित्रांनो, फरक परिस्थितीत नसतो, फरक आपण मनात काय साठवतो यात असतो. आजपासून मित्रांनो, जाणीवपूर्वक चांगल्या गोष्टी निवडायला सुरुवात करा. रोज किमान 10 मिनिटं तरी एखादं सकारात्मक, प्रेरणादायक वाचन करा. ते पुस्तक असो, लेख असो किंवा विचार असो. सोशल मीडियावर वेळ घालवताना भडक, नकारात्मक व्हिडिओंपेक्षा तुम्हाला पुढे नेणारा कंटेंट बघा. तसंच बोलताना शब्द जपून वापरा, कारण एखादं वाक्य एखाद्याचं मन मोडू शकतं आणि तेच वाक्य एखाद्याला उभंही करू शकतं. घरात, ऑफिसमध्ये किंवा मित्रांमध्ये आपण कसे बोलतो यावरच आपली ओळख ठरत असते. चांगलं बोलणं म्हणजे मोठमोठे शब्द वापरणं नाही, तर योग्य वेळी योग्य शब्द वापरणं आहे. तसंच मित्रांनो, आपण काय ऐकतो यालाही तितकंच महत्त्व आहे. सतत तक्रार करणारे, निराशा पसरवणारे लोक ऐकत राहिलं की आपली ही विचारसरणी तशीच होते. पण जे लोक उपाय सांगतात, मार्गदर्शन करतात आणि तुम्हाला प्रेरणा देतात, त्यांचं ऐकलं की मन मजबूत होतं. हळूहळू लक्षात येईल की तुमच्या प्रतिक्रिया बदलत आहेत, निर्णय अधिक स्पष्ट होत आहे आणि आत्मविश्वास देखील वाढतोय. कारण शेवटी एकच सत्य आहे, तुमचं आयुष्य हे तुमच्या रोजच्या सवयींचं प्रतिबिंब असतं. चांगल्या सवयी स्वीकारल्या तर चांगलं आयुष्य आपोआप घडू लागतं. मित्रांनो, आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक जण रात्री उशिरापर्यंत जागतात. कोणी मोबाईल स्क्रोल करत, कोणी वेब सिरीज पाहत, तर कोणी आता थोड्याच वेळात झोपतो असं म्हणत वेळ काढत राहतात.
त्या क्षणी ते कम्फर्टेबल वाटत असलं तरी दुसऱ्या दिवशी सकाळी त्याची किंमत चुकवावी लागते. उशिरा उठल्यामुळे घाई, चिडचिड, कामात लक्ष न लागणं आणि दिवसभर आळस हे सगळं एकाच चुकीतून सुरू होतं. अनेकदा आपण म्हणतो माझ्याकडे वेळच नाही, पण खरं पाहिलं तर वेळ नसतो असं नाही, पण आपण तो चुकीच्या कामांमध्ये वापरत असतो. रात्री जागून स्वप्न बघणारे खूप असतात, पण मित्रांनो ती स्वप्न फक्त विचारांपुरतीच राहतात. सकाळी लवकर उठणारे लोक मात्र त्या स्वप्नांवर काम करायला सुरुवात करतात. उदाहरणार्थ एक विद्यार्थी जो सकाळी लवकर उठून अभ्यास करतो त्याचं लक्ष जास्त केंद्रित असतं. एक व्यावसायिक जो सकाळी शांत वेळेत प्लॅनिंग करतो त्याचा दिवस अधिक नियोजनबद्ध असतो. ही सकाळची वेळ म्हणजे कोणाचाही फोन नसतो, कोणाची मागणी नसते, ती वेळ पूर्णपणे स्वतःसाठीच असते. हळूहळू ही सवय शिस्त शिकवते, शिस्तीतून आत्मविश्वास वाढतो आणि आत्मविश्वासातून यशाचा मार्ग प्रशस्त होतो. म्हणूनच मित्रांनो आजपासून एक छोटा पण ठाम निर्णय घ्या. रात्री लवकर झोपायचं आणि सकाळी स्वतःसाठी वेळ राखायचा. सुरुवातीला अवघड वाटेल, अलार्म बंद करून पुन्हा झोपावंसं वाटेल, पण त्या एका निर्णयामुळे तुमचा दिवस बदलू लागेल. सकाळी उठून थोडा व्यायाम, शांत मनाने विचार किंवा आपल्या ध्येयावर काम, हे सगळं शक्य होतं ते फक्त लवकर उठल्यामुळेच. लक्षात ठेवा की सकाळी जिंकणारा माणूस हळूहळू आयुष्यही जिंकतो. आजपासून ठरवा रात्री लवकर झोपायचं आणि स्वतःसाठी सकाळी जिंकायची. मित्रांनो आपल्याला अनेकदा असं वाटतं की जास्त बोललो तर लोक आपल्याला हुशार समजतील, आपलं मत मान्य करतील किंवा आपली उपस्थिती जाणवेल. पण प्रत्यक्षात रोजच्या आयुष्यात पाहिलं तर याच्या अगदी उलट घडत असतं. ऑफिसमध्ये एखादी मीटिंग असो, कुटुंबात चर्चा असो किंवा मित्रांमध्ये गप्पा असो, जो माणूस प्रत्येक विषयावर लगेच मत मांडतो, मध्येच बोलतो किंवा नको तिथे सल्ले देतो, त्याच्याकडे लोक हळूहळू दुर्लक्ष करू लागतात. कारण आगाऊपणा आणि गरज नसलेलं बोलणं हे शहाणपणा दाखवत नाही, उलट आपली किंमत कमी करतं आणि लोक आपल्याला गंभीरपणे घेणं थांबवतात. महत्त्वाचंच बोलणं म्हणजे गप्प बसणं नाही, तर योग्य वेळी योग्य शब्द वापरणं आहे. उदाहरणार्थ एखाद्या वादाच्या वेळी प्रत्येक शब्दावर उत्तर देण्याऐवजी थोडा वेळ शांत राहणं अनेकदा परिस्थिती सावरत असतं. ऑफिसमध्ये कामाबाबत बोलताना थेट मुद्द्याला धरून बोलणारा माणूस जास्त प्रभावी वाटतो, कारण त्याच्या शब्दांना दिशा आणि उद्देश असतो. तो उगाचच लांबवलेल्या चर्चा करत नाही, ना स्वतःचं महत्त्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो. कमी बोलूनही तो आपली भूमिका स्पष्ट करतो आणि हेच खरं सामर्थ्य असतं. म्हणूनच मित्रांनो आजपासूनच स्वतःला ही सवय लावा की कमी बोला पण वजनदार बोला. शांत राहणं ही कमजोरी नाही तर आत्मविश्वासाचं लक्षण आहे. ठामपणे, स्पष्टपणे आणि मर्यादेत बोलणारा माणूस लोकांच्या लक्षात राहतो. शब्द जास्त असतील तर त्यांची किंमत कमी होत असते, पण शब्द कमी असतील तर प्रत्येक शब्दाचं वजन वाढतं. लक्षात ठेवा की शब्द कमी असतील तर प्रभाव जास्त असतो आणि हाच प्रभाव तुम्हाला आयुष्यात पुढे घेऊन जातो. मित्रांनो आपल्या आयुष्यात काही लोक खूप जवळचे असतात. मित्र, नातेवाईक, सहकारी किंवा अगदी आपल्याला मनापासून समजून घेणारे लोक. त्यामुळे अनेकदा आपण सगळं काही मनमोकळेपणाने सांगून टाकतो. पण आयुष्य शिकवतं की जवळीक आणि अति उघडपणा यात फार बारीक रेषा असते. कोणी कितीही खास असो, काही गोष्टी सिक्रेट ठेवल्या तरच आपली मानसिक शांती, आपली प्रतिष्ठा आणि आपलं भविष्य सुरक्षित राहतं. कारण प्रत्येक जण आपल्या भावनेची कदर करेलच असं नाही. काही जण नकळत तर काही जण जाणीवपूर्वक त्याचाच गैरफायदा घेत असतात. सर्वात आधी तुमच्या कमकुवत बाजू म्हणजेच विकनेस. प्रत्येक माणसाकडे काही ना काही कमतरता असते. भीती, आत्मविश्वासाची कमतरता, भूतकाळातील अपयश किंवा भावनिक दुखणी. ह्या गोष्टी सगळ्यांनाच सांगितल्या तर त्या तुमच्या विरोधात वापरल्या जाऊ शकतात. उदाहरणार्थ ऑफिसमध्ये कोणी तुमची असुरक्षितता ओळखली तर तीच गोष्ट तुम्हाला कमी लेखण्यासाठी वापरली जाऊ शकते. म्हणून स्वतःच्या कमकुवत बाजूंवर काम करा. योग्य व्यक्तीकडून मार्गदर्शन घ्या, पण त्या सगळ्यांसमोर उघड करणं टाळा. तुमची ताकद लोकांना दिसू द्या. कमकुवतपणा फक्त स्वतःच्या सुधारण्यासाठीच वापरा. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं उत्पन्न आणि आर्थिक स्थिती, अर्निंग आणि फायनान्शियल स्टेटस. तुम्ही किती कमावता, किती बचत आहे, कर्ज आहे की नाही, ह्या गोष्टी जाहीर केल्यामुळे अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात. काही लोक मत्सर करतात, काही जण विनाकारण सल्ले देतात, तर काही जण गरज नसताना अपेक्षा ठेवू लागतात. उदाहरणार्थ तू एवढा कमावतोस मग हे नक्कीच करू शकतो, अशी दबावाची भावना निर्माण होते. म्हणूनच पैशांबाबत मौन पाळणं हे शहाणपणाचं लक्षण आहे. मित्रांनो आर्थिक स्थैर्य हे शांतपणे वाढत असतं, गाजावाजा करून नाही. तिसरी आणि चौथी गोष्ट कौटुंबिक समस्या आणि आरोग्यविषयक अडचणी. प्रत्येक घरामध्ये समस्या असतात, पण त्या बाहेर सांगितल्या तर उपाय मिळण्याऐवजी चर्चेचा विषय बनतात. लोक सहानुभूती दाखवतात पण मागे तुमच्याबद्दल मतं तयार होतात. तसंच आरोग्याबाबतही सतत तक्रार केल्याने लोक तुमच्याकडे दुर्बलतेने पाहू लागतात. योग्य डॉक्टर, विश्वासू व्यक्ती आणि कुटुंबापुरताच हा विषय मर्यादित ठेवा.
मित्रांनो, लक्षात ठेवा, सगळं सांगणं म्हणजे प्रामाणिकपणा नाही, तर काही गोष्टी सिक्रेट ठेवणं हेच खऱ्या अर्थाने शहाणपण, आत्मसंरक्षण आणि आत्मसन्मान आहे. मित्रांनो, आयुष्यात अनेक गोष्टी हरवतात आणि काही वेळाने परतही मिळतात. पैसा जातो, पुन्हा कमावता येतो, संधी चुकते तर दुसरी संधी मिळू शकते, पण वेळ एकदा निघून गेला की तो मात्र कधीच परत येत नाही. रोज आपण उद्या करू, थोड्या वेळाने बघू असं म्हणत कितीतरी कामं पुढे ढकलतो. सकाळपासून संध्याकाळपर्यंत वेळ कुठे गेला कळतही नाही. थोडा मोबाईलमध्ये, थोडा निरर्थक गप्पांमध्ये आणि थोडा आळसात. पण दिवस संपल्यावर जाणवतं की महत्वाचं काहीच झालं नाही. ही सवयच माणसाला हळूहळू मागे टाकू लागते. जो माणूस वेळेचा आदर करतो तो प्रत्यक्षात स्वतःचा आदर करत असतो. उदाहरणार्थ, जो विद्यार्थी ठरलेल्या वेळेला अभ्यासाला बसतो तो हुशार नसला तरी पुढे जातो. जो कर्मचारी वेळेवर काम पूर्ण करतो तो कमी बोलला तरी विश्वासार्ह ठरतो. वेळ पाळणारा माणूस लोकांच्या नजरेत आपोआप महत्वाचा बनतो, कारण त्याच्यावर अवलंबून राहता येतं. या उलट, जो नेहमी उशीर करतो, वचनं पाळत नाही आणि काम टाळत राहतो, त्याला कुणीही गांभीर्याने घेत नाही, मग त्याच्याकडे कितीही टॅलेंट असलं तरीही. म्हणूनच मित्रांनो, आजपासून ठाम निर्णय घ्या. वेळेला महत्त्व द्यायचं, कारण वेळच आपलं आयुष्य घडवत असते. काम पुढे ढकलणं थांबवा. छोटं असो किंवा मोठं, प्रत्येक काम वेळेवर पूर्ण करण्याची सवय लावा. प्रत्येक दिवस असा जगा की रात्री झोपताना मनामध्ये समाधान असेल की आजचा दिवस वाया गेला नाही. लक्षात ठेवा की वेळेचा योग्य वापर करणारा माणूसच आयुष्यात पुढे जात असतो. वेळेला महत्त्व द्या, वेळ तुम्हाला महत्त्व देईल. मित्रांनो, आपल्यापैकी बहुतेक जण आयुष्यामध्ये काय नाही यावरच जास्त लक्ष केंद्रित करतात. माझ्याकडे हे नाही, माझं नशीब तसं नाही, माझ्यापेक्षा इतरांकडे जास्त आहे, अशा विचारांमध्ये दिवस जातात. पण यामुळे मनामध्ये फक्त असमाधान, तणाव आणि चिडचिड वाढते. खरं पाहिलं तर परमेश्वराने आपल्याला रोज कितीतरी गोष्टी मोफत दिलेल्या असतात, पण त्याची जाणीव आपल्याला राहत नाही. सकाळी डोळे उघडणं, स्वतःच्या पायावर उभं राहणं, श्वास घेता येणं, या सगळ्यांसाठी कधी आपण मनापासून थँक्यू म्हणतो का? मित्रांनो, जरा थांबून विचार करा. तुमचं आरोग्य ठीक आहे, तुमच्याजवळ कुटुंब आहे, डोक्यावर छप्पर आहे आणि रोज 2 वेळचं अन्न मिळतं. कित्येक लोक अशा मूलभूत गोष्टींसाठी झगडत असतात. एखाद्या आजारी माणसाला आरोग्याचं महत्त्व कळतं, एखाद्या एकट्या माणसाला कुटुंबाचं मोल समजतं, पण आपल्याकडे हे सगळं असूनही आपण ते गृहीतच धरतो. दिवसाची सुरुवात तक्रारीने केली तर संपूर्ण दिवस तसाच जातो, पण दिवसाची सुरुवात कृतज्ञतेने केली तर मन शांत राहतं आणि प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. कृतज्ञ माणूस कधीही रिकामा राहत नाही, कारण त्याचं मन नेहमी भरलेलं असतं, समाधानाने, शांततेने आणि सकारात्मकतेने. रोज झोपण्याआधी फक्त 2 क्षण थांबा आणि स्वतःला विचारा, आज मला काय मिळालं? छोट्या छोट्या गोष्टींसाठी थँक्यू म्हणा. एक चांगला अनुभव, एखादं हसणं, एखादी संधी किंवा फक्त एक नवा दिवस. हळूहळू लक्षात येईल की अपेक्षा कमी होत आहे आणि आनंद वाढतोय. कारण शेवटी एकच सत्य आहे, कृतज्ञतेतूनच खऱ्या समाधानाचा जन्म होतो. मित्रांनो, हे सगळे 7 सुवर्ण नियम ऐकायला साधे वाटतात, पण त्यांचा परिणाम आयुष्य बदलवणारा आहे. बदलासाठी मोठ्या गोष्टी करण्याची गरज नसते, फक्त रोज थोडं थोडं स्वतःवर काम करण्याची तयारी लागते. आज जर तुम्ही नकारात्मकतेला नाही म्हटलं, चांगल्या सवयी स्वीकारल्या, वेळेचा आदर केला आणि कृतज्ञतेने दिवस जगायला सुरुवात केली, तर 7 दिवसांनी तुम्हालाच स्वतःमध्ये फरक जाणवू लागेल. तुमचं बोलणं बदललेलं असेल, तुमचं विचार करणं बदललेलं असेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचा आत्मविश्वास वाढलेला असेल. लक्षात ठेवा की आयुष्य एका रात्रीत बदलत नाही, पण योग्य दिशेने टाकलेलं एक पाऊल संपूर्ण प्रवास बदलू शकतं. म्हणूनच आजच ठरवा, तक्रार नाही, आळस नाही आणि उद्याची वाट न पाहता आजपासूनच स्वतःचं आयुष्य घडवायला सुरुवात करा. कारण हे आयुष्य तुमचं आहे आणि ते सर्वोत्तम बनवण्याची ताकदही तुमच्याच हातात असते. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.